इथे वैष्णवी आता गाजरचा हलवा करणार आहे, तर तिने गाजर धुवून घेतलेले आहेत आणि आता गाजरचे हे असे साल काढत आहे आणि हे साल काढल्यानंतर आता ती सगळे गाजर किसून घेणार आहे. हे गाजर आता इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याचे साल काढलेली आहे आणि आता हे गाजर किसले जातील. आता इथं मस्तपैकी गाजर किसून झालेले आहेत. आता ही कढई इथं ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये आता गाजरचं किस असंच टाकायचं, कारण त्याचं पाणी सुकवून घ्यायचं आधी. ह्याचं पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आणि नंतरच ह्याच्यामध्ये तूप घालायचं, आधी तूप घालायचं नाही. आता याला या पद्धतीने हलवत राहायचं 2-2 मिनिटाला, म्हणजे खाली चिटकणार नाही, ते जळणार नाही आणि ह्याचं पाणी सुकून जाईल पूर्णपणे. हे धूर निघत आहे, तुम्हाला दिसेल. आता बघा, ह्याच्यामध्ये मी केशर जे आहे ते थोडंसं पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे. केशरनी चव पण छान येते हलव्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेवर आणि कलर पण छान येतो. आणि हे केशर मी काश्मीरवरून आणलेलं होतं. या पद्धतीने याला भाजून पूर्ण पाणी याच्यातलं काढून घ्यायचं. याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं. गाजरचं पूर्ण पाणी आटलेलं आहे, तर आता गरजेनुसार तूप घालायचं. तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं. आता आम्हाला एवढ्या तुपाची गरज आहे, मला वाटते, तर मी अंदाजे घालत आहे. ह्याच्यामध्ये गुळाची पावडर आहे आम्ही जी यूज करतो ती, आणि ती ऑर्गॅनिक आहे. तर ही गुळाची पावडर साधारण अंदाजा घ्यायचा आणि वापरायचं. तुम्ही किती प्रमाणात गोड खाता तेवढ्या प्रमाणात हे गुळाची पावडर गाजरमध्ये टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करायचं, एकजीव होऊन द्यायचं. आता इथे गूळ टाकून झालेलं आहे. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गूळ याच्यामध्ये पूर्ण एकजीव होऊन द्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये खवा टाकणार आहे. तर आता आधी हे गूळ पूर्णपणे छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव झालंय खवा आणि आता याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. तर आम्ही गाईचं दूध वापरतो, कारण गाईचं दूध हे खूप पौष्टिक असतं, मेमरी बूस्टर असतं आणि 0 फॅट असतं. ह्याच्यामध्ये आता दूध घालून झालेलं आहे. आता ह्याला मिक्स करायचं. जास्त पण दूध नाही घालायचं, एवढ्या प्रमाणात साधारण पहा की गाजर शिजून निघेल व्यवस्थित. आता केसर जे आपण पाण्यामध्ये भिजवलेलं होतं ते केसर आपण या हलव्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकणार आहे. ही 1 चमचा वेलचीची पावडर आपण हलव्यामध्ये टाकत आहोत. आता इथं हा गाजरचा हलवा तयार झालेला आहे. तर आपण हे ड्रायफ्रूट्स आहे, ह्याला मी भरडं वाटलं होतं, तर ह्याच्यामध्ये आपण आता हे टाकणार आहे. गाजरचा हलवा तयार आहे खाण्यासाठी.